अयोध्या आणि राम मंदिराचा हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जिव्हाळ्याचा असण्यापेक्षा आपण म्हणजे जो सनातनी आहे, जो हिंदू धर्माचा मानणारा आहे, त्याला प्रभू श्रीराम आणि राम मंदिर आणि अयोध्या हा एका प्राणापलीकडचा तो विषय होता. आणि या विषयाला ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेला व्हर्डिक्ट दिलं, की तिथे राम मंदिर बनेल आणि निकाल लागला, त्यावेळेला मनात एक कल्पना आली, की 500 वर्षानंतर आपले प्रभू श्रीराम आपल्या घरी येणार आहेत, स्थापित होणार आहेत. तर त्याविषयी अभ्यास करताना असं आढळून आलं, की वाल्मिकी रामायणामध्ये जी असं लिहिलं म्हणजे काही उल्लेख आहेत, की प्रभू श्रीरामाला ज्या काही विद्या शिकवल्या गेल्या, त्यामध्ये खड्गविद्या शिकवली गेली आणि त्यामध्ये नंदन नावाचं खड्ग हे प्रभू श्रीरामांचं होतं, असा त्यामध्ये उल्लेख येतो. मग याच पुराव्याला आपण हे करून आहे ना, कन्सिडर करून आपण एक शस्त्र बनवायला सुरुवात केली आणि ते बनवत असा काही अंदाज नव्हता माझा, की मला एवढंच बनवायचं आहे. पण ते बनवत गेलो. साधारणपणे 40 किलो वजनाची पितळेची मूठ आणि 40 किलो वजनाचं पातं, पोलादाचं पातं, असं 80 किलो वजनाचं आपण ते खड्ग बनवलं आणि त्याच्यावरती मग आपण सोन्याचा मुलामा वगैरे देऊन ते 21 जानेवारी रोजी ते आपण अयोध्येला घेऊन गेलो आणि यथोचित सोपस्कार करून ती आपण राम मंदिर अयोध्या इथे ती अर्पण केलेली आहे. सियावर रामचंद्र की जय, सुत हनुमान की जय, श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. ज्या दिवशी नंदक तलवार बनवण्याचा विचार आला, त्यावेळेला ही तलवार बनवताना भगवान श्री विष्णूला समर्पित अशी असावी या हेतूने ती तलवार बनवण्याचे काम सुरू केले. कालांतराने असे लक्षात आले, की विष्णूचे दशावतार जे आहेत हे सुद्धा आपण या तलवारीच्या मुठीवरती लावावेत आणि त्या पद्धतीनं काम चालू केलं. ज्या वेळेला प्रथमतः मूर्तीचं दर्शन 18 जानेवारीला आपल्याला प्रथम मूर्तीचा दर्शन पाहायला मिळालं, त्यामध्ये पण आपल्याला हे लक्षात आलं, की त्या मूर्तीच्याही प्रभावळीमध्ये अशाच पद्धतीचे दशावतार आणि विष्णूची जी काही सुचिन्ह आहेत ती सुचिन्ह कोरलेली आहेत. त्यामुळे एक तो वेगळाच अनुभव आला, की मी इकडे तलवार बनवत होतो आणि तिकडे मूर्ती तयार होत होती, पण दोघांचाही हेतू हाच होता, की भगवान विष्णूला समर्पित अशी असावी. प्रभू श्रीरामांनी जे कोदंडधारी म्हटलं जातं, त्यांना कोदंड नावाचा धनुष्य त्यांनी वापरला. पण तो जो धनुष्य आपल्याला माहिती आहे, पण त्यानंतर सुद्धा जे काही शस्त्र रामांनी वापरली ती आजकाल लोकांना खूप माहीत नाही आहेत. त्यामध्ये आपण ते छोटीशी ती लोकांपर्यंत माहिती पण जावी, प्लस महाराष्ट्रातर्फे लढवय्या महाराष्ट्रातर्फे प्रभू श्रीरामांना एखादं शस्त्र द्यावं या हिशोबाने आपण ते खड्ग बनवलेलं आणि ते आपण तिथे अर्पण केलेलं आहे.